सगळे घाव शिरून उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी सज्ज आहेत असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या रक्षणाची आणि अस्मितेची लढाई आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा उमेदवार हा तुमच्या मनातीलच असणार आहे. मात्र या मतदारसंघात मशाल पेटली पाहिजे असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, उपनेते शरद कोळी, संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, गणेश वानकर, माजी आमदार रतिकांत पाटील, सांगलीचे नेते पैलवान चंद्रहार पाटील, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, युवा सेना सचिव पूजा खंदारे, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, दत्ता वानकर, विष्णू कारंपुरी, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, मंगल थोरात, मध्य विधानसभा प्रमुख सुनंदा माने, जयश्री पाटील, मीना सुरवसे, वैशाली सातपुते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा आणि जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. प्रारंभी अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पत्रकार परिषद संपन्न झाली. आणि विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं. इतक्या लवकर ते गेले. ज्यांनी सतत संघर्ष केला विद्यार्थी दशेपासून. ते विद्यार्थी चळवळीतले नेते आणीबाणी तुरुंगात होते. आज जे तुम्हाला JNU दिसतंय त्या JNUच्या विद्यार्थी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आणि नेते होते. आणि तेव्हापासून आम्ही येचुरी यांना पाहतोय. देशाच्या राजकारणाचं नुकसान झालं आणि एक अत्यंत अभ्यासू संघर्ष करणारा आणि लोकशाही मूल्यांबाबत कोणतीही तडजोड न स्वीकारणारा असा हा नेता. आज उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पक्षात. सर येचुरी साहब का आज निधन हो गया, इस पर सीताराम येचुरी जी का इस तरह से हमको छोड़कर जाना अचानक सिर्फ हमारे लिए नहीं देश के लिए भी क्षति पहुंचाने वाला उनका मृत्यु की खबर. लगभग 5 दशकों से देश की राजनीति में येचुरी जी का नाम हमेशा रहा है. कम्युनिस्ट पार्टी के वो महासचिव थे, लेकिन ऐसे नेता थे कम्युनिस्ट देश के सभी राजनीतिक पार्टियों को वो अपने ही लगते थे, प्रिय लगते थे. ऐसा बहुत कम होता है कम्युनिस्टों के बारे में. लेकिन येचुरी के साथ हम कभी भी डायलॉग कर सकते. खास करके इंडिया ब्लॉक जो बन गया हमारा इंडिया अलायंस, वो संगठन हो गया, उसमें भी येचुरी साहब का योगदान हमेशा रहा है. जब इंडिया ब्लॉक की बैठक होती थी येचुरी साहब वहाँ आते थे, अपनी बात रखते थे और बहुत ही संयमी भूमिका उनकी रहती थी. इतने जल्दी चले जाएंगे कभी हमने सोचा नहीं. मेरे पार्टी की तरफ से शिवसेना उद्धव ठाकरे जी की तरफ से मैं श्रद्धांजलि. देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की जसं आपण म्हणालो की क्रोनॉलॉजी समजे म्हणजे काल पंतप्रधान ज्या सरन्यायाधीशांच्या आरतीला गेले गणपतीच्या, तर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की यापूर्वीचे सरन्यायाधीश हे इफ्तार पार्टीला देखील जायचे, मग आता आल्यानंतर इतका गजर का माजवला जातोय? त्याचं कारण असं आहे की तेव्हाच्या न्यायाधीशांकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता. तेव्हाचे जे न्यायाधीश होते जे फडणवीस यांनी जो शोध लावले ते होतं, त्याचं कामच आहे ते शोध करत बसायचं. कोण कधी कुठे गेलं होतं, कोण कुठल्या ह्याच्यात गेलं होतं, त्याला दुसरी कामं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले. ते खाजगी भेटीला गेले नव्हते आरतीच्या नावाखाली. ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत सांगतायत ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते. हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवते, त्यांना पाहू द्या पासून. मुळात देशाच्या सरन्यायाधीशांनी
अशा प्रकारे खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारण्यांबरोबर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. गेल्या 3 वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची चा खटला चालू आहे आणि जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष सध्याच्या मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळाला तेव्हा त्यांचं एक वक्तव्य अजून आठवत आहे. ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं. याचा अर्थ असा आहे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांना हे दिलं आणि त्याच चंद्रचूडना आज किंवा काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात. हे देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे. अजित पवार असं म्हणतायत होत आहेत आणि लवकरच ते एखाद्या मोठ्या पदावर जाऊ शकतात. साहेब अजित पवार असं म्हणतायत लोक गेले. चला आता साहेब अजित पवार साहेब एक प्रश्न अजित पवार असं सर्व म्हणतात धर्म समभाव आपल्याला मानायचा नाही आहे आणि नितेश राणे म्हणतात सर्व धर्म समभाव मानायचा नाही आहे. अजित पवार त्याला म्हणतात की त्यानंतर रॅलीने मोठ्या संख्येने सर्व नेतेगण मेळाव्यासाठी रवाना झाले. मेळाव्यात बोलताना दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा केला. यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, नांदेडपासून सोलापूरपर्यंत जागोजागी शिवसैनिकांनी जे स्वागत केलं ते पाहिल्यानंतर आपल्या राजकीय विरोधकांची झोप उडाली असेल. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत, पण तुम्ही कामाला लागा. मी लढणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास बाळगा. सगळे घाव झेलून उद्धवसाहेब ठाकरे हा पट्ट्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालाय असं राऊत म्हणाले. आगामी विधानसभा ही चुरशीची होणार आहे. या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा दक्षिण बरोबरच शहरमध्येची जागा ही उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या रूपाने आपल्याला मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात खासदार नेते संजय राऊत यांनी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांना सकारात्मक प्रतिसाद देत उद्धव साहेबांकडे आग्रही मागणी करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं. सोलापूरचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. सोलापुरात MIDC नाही म्हणून उद्योग नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवायचे असतील तर दक्षिण सोलापुरातून शिवसेनेचा आमदार निवडून आणला पाहिजे असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं. शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि या सभागृहात वर्गच भरलेले
जिंकणार. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकता. तोच आत्मविश्वास उद्धव ठाकरे साहेबांकडे होता आणि आहे. म्हणून या सगळ्या संकटात वादामध्ये हातामध्ये नव्यानं मशाल घेऊन शिवसेना त्या तेजानं प्रकाशाला जोड निघाली. गेल्या 3 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंवर शिवसेनेवर एवढे घाव झाले, ते सगळे घाव फिरून हा पट्ट्या या महाराष्ट्रावर नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले. हे सोपं नाही. आपल्या डोळ्यासमोर 55 वर्ष सांभाळलेली शिवसेना आणि धनुष्यबाणे चिन्ह जे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आणि धनुष्यबाण डोळ्यासमोर चोरांनी चोरून दिलं. मोदीच्या चोरांचे सरदार पण न डगमगता न हरता माननीय उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा तीच शिवसेना नव्याने उभी केली. धनुष्यबाण गेला आणि मशाल घेतली आणि आज संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला महाराष्ट्र. हे काय झालं? हे झालं याचं कारण इतकंच आहे की जेव्हा अपक्ष आमचा चोरून गेला, धनुष्यबाण चोरून गेला, आता शिवसेना संपली, आम्ही सगळे संपलो, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व संपलं, असा प्रचार सुरू झाला. पण संपूर्ण महाराष्ट्रात राज्यामध्ये अमर पाटलासारखे निष्ठावान शिवसैनिक तालुक्यातून गावातून उभे राहिले आणि हा आम्ही सोडणार नाही, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, कोणत्याही दहशतीमुळे चुकणार नाही, असा प्रकारचा विश्वास अमर सारख्या असंख्य शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना दिला, आम्हाला सगळ्यांना दिला. आणि त्या विश्वासातून पुन्हा एकदा ही शिवसेना आपल्याला दिसते. हे जे आज आपण इथे पाहतो हे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र. या नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकसभा निवडणुकीच्या आधी 400 पार, 405, 405, अबकी बार 405 अगोदरच्या 405 ला बूथ लावण्याचं काम या महाराष्ट्राने केलं आणि तो बूथ हा उद्धव ठाकरेंनी लावला आहे. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीने घेतल्या. 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आणि 5 जागा महाराष्ट्राच्या ज्या पिंपऱ्याने आणि त्यांच्या तरुणीच्या टोळीनं चोरल्या. नाहीतर आपण 40 पर्यंत गेलो. आमच्या मुंबईची जागा 48 मतांनी घेतली, फक्त 48. शिवसेना उमेदवारांवर ठिकाणी विजय घोषित केले. विजयाची मिरवणूक निघाली. दिल्लीवरून फोन आला आणि निकाल फिरवला गेला. महाराष्ट्रामध्ये अशी 5
निकाल होते आणि देशामध्ये 60 ते 70 निकाल अशा पद्धतीने करून नरेंद्र मोदी सत्तेवर आले, त्यांचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव आता महाराष्ट्राची विधानसभा येते, विधानसभा होती, पण विधानसभेची निवडणूक घ्यायची आता किंमत लोक दाखवत नाही, कारखाना पुढे जात आहे. महानगरपालिका 14 महानगरपालिका मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका ते घेऊ शकत नाही, पराभव वाटलं. जिल्हा परिषदा निवडणुका होत नाहीये. या देशामध्ये हुकूमशाही निवडणुका होऊ द्यायच्या नाही, लोकांना मतदान करू द्यायचं नाही, लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे नाही. महापालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, यांच्यावरती प्रशासन नेमायचे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य करायचं आणि महाराष्ट्राची लूट करायची, अशा प्रकारचं धोरण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आज मगाशी येताना मला अमरने सांगितलं, आजच्या या घड्याळाची तयारी सुरू करताना पोलिसांनी कडकशाही केली. आम्हाला बॅनर्स लावून दिले नाही, आम्हाला पोस्टर्स लावून दिले नाही, आमचे बॅनर्स आणि पोस्टर जप्त केले, शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले. 2 महिने थांबा, हे पोलीस आयुक्त आहे, ते कोणी असतील, राजकुमार असतील, राजा असतील, बादशाह असतील, एवढी पण मस्ती अधिकाऱ्यांनी दाखवू नये. सत्ता येते, सत्ता जाते, सरकार बदलत असतात. मोदी आज प्रधानमंत्री दिसत आहे, ते 2 टेकूनवरती प्रधानमंत्री आहे, चंद्रबाबू नायडू यांनी सुभाष टेकून गेले, खाली मोदी बसले. या महाराष्ट्र सत्ताबद्दल 100% म्हणा. जेव्हा हे आमचे बॅनर्स उचलवणारे, पोस्टर्स उचलवणारे, आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करणारे, आमच्या दारात राहणाऱ्या लक्षात या. प्रत्येकाची नोंद ठेवा. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चालतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो धर्म शिकवलेला आहे, समान न्यायाचा, त्या न्यायाला तुम्ही वागणार नसाल तर छत्रपतीने आम्हाला दुसराही मार्ग दाखवला आहे, अन्यायाचा कडेलोप करण्याचा, आणि तो आम्ही केल्यानंतर राहणार. पोस्टर काढताय, बॅनर्स काढताय, अधिकाऱ्याने असं इतकं पक्षपाती असू नये. तुमच्या अंगावर वर्दी आहे, तुमच्या हातामध्ये अधिकार आहे, म्हणून तुम्ही असं वागत असाल तर उद्या ही सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आम्हाला सलाम मागायचा आहे, हे सुद्धा अमर पाटील हा एक तरुण कार्यकर्ता, त्याच्या मागे तरुणाची फौज आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी अमर पाटलांसारखे कार्यकर्ते शिवसैनिक पाडले आणि ही शिवसेनेची ताकद शेवटपर्यंत राहील. सत्ता येते, सत्ता जाते, पण संघटनेची ताकद जी आहे, त्या संघटनेच्या ताकदीला आव्हान देण्याची हिंमत आजपर्यंत या महाराष्ट्राच्या कोणत्याही सत्तेला जमली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मगाशी उल्लेख झाला, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चालतं, पण या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
बुद्धीनं उद्घाटन केलं आणि बुद्धीची पाठ घालता दिल्लीला वाऱ्याच्या झोपाच्या पुतळा या राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट. कारण शिवाजी महाराजांचा पुतळ्याची भ्रष्टाचार करणारं सरकार या राज्यामध्ये असतं. या छत्रपतींना आम्ही दैवत मानतो, हिंदवी स्वराज्य रक्षक मानतो, निर्माते मानतो. त्या छत्रपतींनी आम्हाला प्रेरणा दिली. त्या छत्रपतींचा पुतळा भ्रष्टाचारानं पाडला जात असेल, पडत असेल तर ह्या लोकांना राज्य करण्याचा राज्यावर पाहायचा अधिकार नाही. 18 कोटी रुपये पुतळ्यासाठी मंजूर झाले, 18 कोटी, आणि 15 लाखाचा पुतळा उभा करून उरलेले 17 कोटी या केंद्रीय सरकारनं लक्षात घेतले. छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान आता मोदीच्या चरणी घाण टाकला आणि छत्रपतींना सुद्धा अपमानित केलं. हे राज्य महाराष्ट्रात राहता कामा. आपण सगळे इथे बसलेला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. ती काही त्यांना वेळ जात नव्हता म्हणून केली नाही. बाळासाहेब ठाकरेंचं फार चांगलं चाललं होतं, उत्तम चाललं होतं. पण मराठी माणसावर अन्याय होतोय महाराष्ट्रामध्ये. मराठी माणूस, मराठी शेतकरी यांना न्याय देण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्याला ताट मानेने जगायला शिकवलं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये मराठी माणसाचा मान सन्मान व्हायला पाहिजे म्हणून संघर्ष आणि आंदोलनं केली. ती शिवसेना या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना तोडली. आतापर्यंत त्या औरंगजेबाला अफजल खानाला जमलं नाही, ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करणं. शिवसेनेवर हल्ला करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणं. कारण जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येत नव्हता. आता शिवसेना तोडली तेव्हा त्यांना महाराष्ट्र लुटण्याचा परवाना मिळालेला आहे. जर महाराष्ट्र लुटायचा असेल, महाराष्ट्र तोडायचा असेल तर आधी शिवसेना तोडा, शरद पवारांचा पक्ष तोडा आणि आपल्या त्या सत्तेच्या पदावरती आपले गुलाम आणि लाचार आणून बसवा. हे त्या गुजराती व्यापार मंडळाचं धोरण. ज्या पद्धतीच्या कारभारात महाराष्ट्रात चालू पूर्णपणे ठेकेदारांचं राज्य. पैसा दे दो और काम करके दे दो. पण मगाशी मला अमरने कामाची यादी दिली की इतका मोठा हा सोलापूर सारखा भाग आहे, अनेक मोठे मोठे राज्यकर्ते या भागातून महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेले. पण कोल्हापूरचे प्रश्न जसे अमर पाटलांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते काम करू शकले, ते एखाद्या आमदारांना किंवा खासदारांना करता आलं नाही. पुण्यासारख्या भागामध्ये 2-2, 3-3 एमआयडीसी आहेत. कोकणामध्ये 4-4, 5-5 एमआयडीसी आहेत. पण इतक्या मोठ्या सोलापूर मतदारसंघामध्ये एमआयडीसी नाही. हे जेव्हा मला आपण आता सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. एमआयडीसी येणं म्हणजे कारखाने आणि उद्योग येणं, आणि उद्योग येणं म्हणजे त्या भागातल्या तरुणांना, बेरोजगारांना नोकऱ्या मिळणं, हे साधं गणित आहे. पण सोलापूरमध्ये उद्योग नाही, कारण एमआयडीसी नाही, एमआयडीसी नाही म्हणून उद्योग नाही. अशा प्रकारची अवस्था या सोलापूर शहरामध्ये. अनेक पाण्याचा प्रश्न आहे, पुलाचा प्रश्न आहे, वीज पुरवठ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडवायचे सगळ्या
नेतृत्वाखाली पुन्हा आपलं सरकार आणलं पाहिजे, महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे. त्याशिवाय या महाराष्ट्राला पुन्हा सुखाचे दिवस आहेत. काही लाडक्या बहिणी बसलेले आता आल्याच्या लाडक्या झालेले कालपर्यंत तुम्ही आमच्या लाडक्या नव्हता. आम्ही आमच्या बहिणीने भावना करतो, करतो, आयोग येतो, काळजी येतो,
तिकडे युक्रेनचं युद्ध थांबवाय, पप्पाने वॉर उठवा दिया, पप्पाने वॉर उठवा दिया. आणि युद्ध कसलं थांबवलं युक्रेन? आपल्या देशामध्ये मणिपूर सारखं राष्ट्र पेटलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून या देशातले राज्य मणिपूर हिंसेच्या आगोबामध्ये पेटून निघालेल्या आहे. तिथे मोदींना जायला वेळ नाही. वर रस्त्यावर त्या मैदानावर बलात्कार होता, वर रस्त्यावर मैदाना गोळ्या घातल्या जातात. आपल्या एका देशातल्या एका राज्यात ते युद्ध त्यांना थांबवता येत नाही. आणि चला मुरारी युरोपमध्ये युक्रेनने ही आपल्या देशाची अवस्था आहे, ही आपल्या राज्याची अवस्था आहे. नागपूरला काय झालं? भाजपचे नेते पिताश्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चरणजवळ दारूच्या नशेत नागपूरच्या रस्त्यावर त्यांची महागडी गाडी 10 गाड्या उडवल्या. दारूच्या नशेत 10. 18 लोक गंभीररित्या जखमी आहेत. पोलिसांनी साधा FIR घेतला नाही, पोलिसांनी FIR मध्ये नाव टाकलं नाही. हा कायदा त्या राज्यात बदलापूरला काय झालं? 2 चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाला. जबाबदार कोण? ज्या संस्थेची घटना घडली त्या संस्थेचा चालकवर्गाचा गुन्हा दाखल नाही, कारण तो भाजपचा कार्यकर्ता. आमच्या पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना वगैरे असतात, होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर वगैरे असतात. पण आमच्या महिला, आपले तरुण मुलं अत्याचाराची बळी पडतात. त्यांच्या संदर्भात कोणत्याही गुन्हा दाखल होत नाही. तेव्हा मित्रांनो, नुसतं टाळ्या वाजवून चालणार नाही. आणि कुठे गेला? आता आपल्याला पुढे 2 महिने संघर्ष करायचा. बरं, युद्ध आपल्याला करायचं, आपल्याला राखेतून पुन्हा जन्म घ्यायचा. राज्य आपलं आहे, मराठी माणसाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. राज्य आपल्याला टिकवायचं आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात गेलेला हा महाराष्ट्राचा घास पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचा. आज या राज्याची प्रत्येक गोष्ट, उद्योग असेल, व्यापार असेल, ती गुजरातला घेऊन जातात. प्रत्येक गोष्ट. परवा तर मला भीती वाटते, मी सांगितलं. मला कोणीतरी म्हणाले, आमच्या ते मुंबईमध्ये प्रसिद्ध गणपती आहे लालबागचा राजा, आपल्या देशातून लोक आहेत. अमित शहा तिथे आले. मला म्हटले, बाबा गृहमंत्री अमित शहा आले लालबागचा राजा. तुझं मला भीती वाटते. लालबागच्या राजाचं वैभव पाहून, त्याच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट पाहून हे लालबागच्या राजाला गुजरातला घेऊन जाते. किती वाटतंय, काय करू शकतो? तर ह्यांच्या दुनियामध्ये राष्ट्राचं रक्त नाहीये, देशभक्तीचं रक्त नाहीये, हे व्यापाराचं रक्त आहे. आणि ज्या देशाचा राजा व्यापारी असतो, त्या देशाचे प्रजा भिकारी असते. आपण सगळे राज्य उठवलं नाही, भविष्यामध्ये कामगार आणि भिकारी राहणार नाही. आणि तुझं फक्त बाळाली आहे, त्याच्या दारात सगळ्यांना मराठी माणसाला भांडी घासायला. मी अत्यंत जवळीनं सांगतोय, कुटुंबीनं सांगतोय. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही पाहतोय की मुंबई आपल्या हातात राहील की नाही मराठी माणसाची, याची आम्हाला चिंता वाटायला लागली. अख्खा महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे, सोलापूर मुंबईत आहे, सगळे मुंबईत आहे. पण त्यांचा मालक हळूहळू महाराष्ट्र होतोय. मोदींचा लाडका उद्योगपती थांबवायला. मी तिथं सांगेल ही लढाई फक्त एकट्या अहमद पाटलाची नाही आहे, ही लढाई उद्धव ठाकरेची नाही आहे, ही लढाई संजय राऊताची नाही आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या रक्षणाची आहे. ही लढाई मराठी अस्मितेची. आणि आपण सगळ्यांनी आजपासून निदान
या मेळाव्याचं प्रास्ताविक संयोजक जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी केलं. माझ्या संपर्कात उदाहरण केले व या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले त्यांना मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी साहेबांना सांगून देतो की गेल्या 7-8 वर्षापासून मी या दक्षिण सोलापूर विधानसभेची तयारी करत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे सत्कार अमर पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. अमर पाटील यांच्या कार्याचा अहवालही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मार्गदर्शन केलं. हिंदुस्थानचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांना विचारायला नतमस्तक होऊन दक्षिणच्या वतीने जोरदार स्वागत व्हायला पाहिजे. मी देतो घोषणा. काम करा, तुला घोषणा द्यायची तर मी देतो काम. अरे आवाज कुणाचा? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, संजय राऊत साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब अंगार है, उद्धव साहेब अंगार है. झालं का समाधान? कशाला आगे बढ़ो. एक मिनिट जरा. जर त्यांना वाटतंय पुढे जावं आगे बढ़ो ना तर तुम्ही सगळे शांत राहा. जवळ आता सगळे शांत बस. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, माझे मित्र उपनेते शरद कोळी, त्याचप्रमाणे मुंबईवरून आलेले जळगावचे संपर्क प्रमुख, बॉम्बे हॉस्पिटलचे, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे संचालक सदस्य सन्माननीय संजय सावंत साहेब, सहसंपर्क प्रमुख उत्तम खंदारे साहेब, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तमजी बर्डे, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी, या सोलापूर जिल्ह्यामधील सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व व्यासपीठावरील सगळे पदाधिकारी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांनी हा मेळावा आयोजित केला ते आपले सगळ्यांचे लाडके जिल्हा प्रमुख अमर पाटील, त्यांच्याकडे अतिशय उत्साहामध्ये हा मेळावा होतोय. आताच मी शरद कोळी आणि अस्मिताताई गायकवाडांना विचारलं की तुम्हाला पण 2 शब्द बोलायचे, पण त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही संपर्क प्रमुख आहात, आमच्या वतीने तुम्ही बोला, पण संजय राऊत साहेबांना आम्हाला ऐकायचंय. आम्हाला नाही बोलायला दिलं तरी चालेल, पण संजय राऊत साहेबांना आमचा वेळ द्या, आम्हाला त्यांचे भाषण ऐकायचे.